नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। निर्धास्त रहा, 24 तास दामिनी पथक तुमच्या सेवेत आहे आणि स्वच्छंद जगा असाच निरोप कदाचित PSI कांचन निर्णय मॅडम यांनी दिलेला आहे तुम्हाला। मनस्वी धन्यवाद बनसोडे मॅडम, आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दिली। ठीक आहे। यानंतर शौरी रेंठे यांना 7वं बक्षीस। धन्यवाद। यानंतर स्मार्ट वॉच रंजना हुंदेवळे यांना प्रमुख त्यांच्या हस्ते देण्यात येईल। वर्मा बाई यांना, किशोरराव सर यांना मिक्सर देण्यात येईल। सारिका मंडळ प्रतिनिधीचा व ती वॉरंटी मिळणार आहे। त्यानंतर दिशा सदाशिव आहेत का? शुभाम सोनवणे आहेत। ऋतुजा वातानी, इथे आकाश पाटील। प्रत्येक खरेदीदाराला इथून काही ना काहीतरी मिळणारच। यांचं खूप छान कलेक्शन आहे आणि माझे मित्र आहेत, त्यांचा व्हिडिओ बघून मी खरेदी करायच्यासाठी आलो होतो आणि मला एक कूपन लागलं, त्याबद्दल त्यांच्यासाठी। आणि बनसोडे मॅडम यांच्या हस्ते देण्यात येत आहे, वितरण करण्यात येत आहे। वस्त्र म्हणजे एक आभूषण, म्हणजे आमच्या जेवढ्याही माता बहिणी आमच्याकडे खरेदीसाठी येतात त्यांच्यासाठी आम्ही जी साडी देतो ती साडी एक वस्त्र नाहीये, त्यांच्यासाठी ते आभूषण आहे आणि त्यांच्यासाठी एक परंपरा ते पुढे घेऊन जातात। आता तुम्ही बहुतांश बघता की वस्त्रामध्ये साडीची जी हे होतं ग्रेड होता तो कमी होत चाललाय, साडी वेअर करण्याची संख्या कमी होत चालली। पण आरंभ टेक्सटाईल मार्केटचं पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत एकच प्रयत्न राहील की महाराष्ट्राची शान जी साडी आहे ती शेवटपर्यंत त्याच पद्धतीने वापरले जाईल, कारण की तो मोह आमचं कलेक्शन बघून आमच्या लाडक्या ताईंना आवडणार नाही याची गॅरंटी आम्ही घेतो। आणि तुम्ही जसं दिवाळीला आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि आमच्याकडे आमच्या अपेक्षापेक्षाही जास्त खरेदी केली,
अशीच तुमची साथ आम्हाला शेवटपर्यंत राहू द्या आणि तुमच्यासाठी नवीन नवीन डिझाईन्स, व्हरायटी, कलेक्शन ते माफक दरात आणि सोबतच अशाच काहीतरी भेटवस्ती घेऊन यायची गोष्ट आम्ही आवर्जून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आम्ही दामिनीचे सगळं सैनिक त्यांच्या आपल्या टाऊन हॉलच्या तिथे, शिवणीच्या तिथे, MGMच्या तिथे ते दुकान आहे ना, तिथे आम्हाला इकडे माहित नव्हतं तिकडे पण दुकान आहे म्हणजे आजच माहिती झालं आणि आम्ही सर्व दामिनी टीम सर्व येते तिथे खरेदी करायला आणि हमेशाच येत असतो. आता हे बक्षीस कधी झालं हे आम्हाला माहिती नाही. मी मॅडम तेच म्हणत होते, मॅडम हे कधी झालं, मॅडम दिवाळीच्या वेळेस झालं म्हणे. तर खूप छान म्हणजे व्हेरायटी खूप छान आहे आणि साड्या पण खूप छान भेटतात, नवीन नवीन साड्या भेटतात. आम्ही ते साऊथच्या साड्या त्यांच्याकडून खूप खरेदी केलेल्या आहे आणि आमच्या सर्वांना आवडलेल्या आहेत त्या साऊथच्या साड्या आणि पहिल्यांदाच बघितल्या आम्ही ते साऊथच्या साड्या तिथे एवढे छान भेटलेल्या आणि किंमत पण खूप छान आहे, व्यवस्थित लावतात. आता हे झालं आपल्या दुकानाबद्दलचं आणि दामिनी पथकचं तर काम आमच्या मॅडमनी सांगितले आहे आणि आम्ही आमचं दामिनी टीम ही महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी, मुलांसाठी सुद्धा मदत करते. कारण आजकाल महिलांवर अत्याचार होत नाही, पुरुषांवर सुद्धा व्हायला लागलेले आहे आणि ब्लॅकमेल हा मुलीलाच मुलं करत नाही, काही मुली सुद्धा किंवा काही महिला सुद्धा माणसांना किंवा मुलांना करतात. तर कोणालाही काही त्रास असला तर जेल सुद्धा आमच्याकडे अर्ज करू शकतात किंवा मदत मागू शकतात. बस एवढं बोलून माझे 2 शब्द संपवते. आणि हा बक्षीस मिळालेला आहे बघा निकिता अक्कर यांना. जोरदार टाळ्या होऊ द्या. बनसोडे मॅडम यांना नम्र विनंती करेल की त्यांनी त्यांच्या आहे. त्यातले बरेच जण आले तरी त्यांची बक्षिसांची व्यवस्था, त्यांचा पोहोच आम्ही करणारच आहोत. पहिले बक्षीस धारक विवेक जाधव यांनी अतिशय सुंदर असं मनोगत व्यक्त केलं. फक्त पुरुष मंडळींना एक डिस्क्लेमर क्लॉज सांगतो की लकी एखादा असतो, बाकीचे 100 आपण खर्चातच जाणार आहे. त्यामुळे तेवढी प्रेरणा घ्यायची नाही. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे त्यांना मिळाली टीव्ही, बाकीच्यांचे खर्चच झालेत. आणि सर्व म्हणजे आता सगळे लकी आहे. थोडक्यात सर्वच आलेले ते लकी आहे असं मला वाटतंय. सर्व ठिकाणी माझाही असू शकला असता नंबर, माझ्या ठिकाणी तुमचाही असू शकला असता, पण लकी आहे. लकी कशाला म्हणलेले तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती. ते आनंद दाखवून दिलेलं आहे. माझी फर्स्ट वेळेसच होती यांच्याकडे जाण्याची, त्याच्या अगोदर मी कधीच गेलेला नव्हतो. पण जसे जस्ट मला भेटण्याचं कारण माझी मिसेस आहे. ऍक्च्युली कसं सांगू का, मी तिकडनं येत होतो, म्हणजे प्रसंग आहे माझा आता लकी ड्रॉ कशी झाली. मिसेसनी बाहेरून साडी पाहिली, मला रिटर्न फिरवलं गोल रोजच्या प्रमाणे. परत मी गेलो, पाठीमागं थांबलो, मॅडम पुढं, मी पाठीमागं, मॅडम पुढं, घ्यायचीच आहे. बरं ठीक आहे, धन्यवाद म्हणतो मी. त्याच्यामुळं मला हे तास बोलण्याची संधी मिळाली. धन्यवाद आयोजकाचं, धन्यवाद मॅडमचं. जे काही जो काही मॅसेज त्यांनी दिलाय चांगल्या रीतीने, तोही आज पास झाला. चांगलं वाटलं की महिलांसाठी एवढं सगळं आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी केलं. आयोजकांनीही त्यांना बोलवण्याची संधी दिली की त्यामार्फत एक त्यांनी चांगलं काम करते आणि यांनी चांगलं काम करत आहे. त्या दोन्हीमध्ये आमचं चांगलं काम झालं की आम्हाला मिळालं. धन्यवाद त्याबद्दल सर्वांचे, आयोजकाचे, आरामचे. आणि नक्की सांगतो याच्यानंतरचंही कलेक्शन माझं तिकडूनच असणार आहे आणि तिकडनंच परचेस करणार आहे. थँक्यू, धन्यवाद. मी कल्पना रवींद्र बनसोड, संचालक बनसोड क्लासेस आणि आमची शाळा पण आहे जिगीशा इंटरनॅशनल स्कूल. तर कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्या कांचना मिलगे. तर खरंच अशा काही प्रमुख पाहुणे बोलवले पाहिजे म्हणजे आपल्यालाही काहीतरी इन्स्पिरेशन मिळतं. इन्स्पिरेशन तर मिळतंच, पण
आपलाही म्हणजे आज जे महिलांवरती किंवा मुलींवरती जो बाहेर अन्याय चालू आहे, तर मी त्यांना तेच बोलत होते. त्या म्हटलं तुम्हाला उशिरा काय आलं का दामिनी पथकाबद्दल? म्हटलं नाही, मला पथकाबद्दल माहिती आहे, पण प्रत्यक्ष त्यांची भेट मला पहिल्यांदाच झाली. तर अशा कार्यक्रमातून आणि असे जर पाहुणे असेल तर त्याचा नक्कीच म्हणजे आपल्या महिला असतील, मुली असतील, कुठेही काही अडचण आली तर नक्कीच फायदा होतो. तर त्याचबरोबर मी शॉपचे सर्व राजेशजी कोळकर साहेब यांचेही धन्यवाद व्यक्त करते. त्यांनी आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं आणि आपल्या एरियामध्ये अतिशय सुंदर शॉप आहे. माझं घर इथेच बॅक साईडला आहे, यंगथोरला. तर साडी हा आपल्या सर्वच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आम्ही जेव्हा कधी इथे नाईट वॉकला येतो आणि साड्या जर बघितलं तर मी येता जाता इथे शॉपिंग करत असते. खरंच ते अतिशय सुंदर कलेक्शन आहे आणि कमी वेळामध्येच आरंभने बरंचसं मार्केट मला वाटतं की बऱ्याच जणांना आपल्याकडे अट्रॅक्ट केलेलं आहे. तर त्यांच्या शॉपची असेच वरचीवर प्रगती होत राहो या शुभेच्छेसह तुम्ही सर्व आलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. छेडछाड होते, त्या छेडछाडला प्रतिबंध करण्यासाठी आपल्या पूर्ण सिटीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अहोरात्र म्हणजे 24 आवर्स रात्र आणि दिवस दोन्ही नाईटला पण गाड्या चालतात आपल्या आणि डेला पण चालतात. तेव्हा कुणाला माहिती असेल किंवा कुणाला माहिती नसेल तर लक्षात ठेवा की दामिनीला तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल आणि दामिनीच्या गाडीवर जो नंबर आहे तो मी तुम्हाला देणार आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल केल्यावर गाडी तुमच्याजवळ 5 ते 10 मिनिटांमध्ये पोहोचते. दामिनीच्या गाडीचं आजपर्यंतचं रेकॉर्ड आहे. 5 ते 10 मिनिटापर्यंतच तुमच्यापर्यंत गाडी येते. गाडी नुसती येत नाही तर तुमच्या ज्या अडचणी ते तुमच्या ऐकून घेते आणि जोपर्यंत तुमची अडचण सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत गाडीचे मेंबर आणि गाडी तुमच्या सोबत असते. छत्रपती संभाजीनगरचे जे काही आपले रहिवासी आहेत यांनी दामिनीवर एवढा विश्वास दाखवलेला आहे आतापर्यंत आणि त्यांच्या त्या विश्वासाला आम्ही पूर्णपणे पात्र ठरलेलो आहोत. त्यासाठी तुमच्या समोर की आहे ना मी सर्वांचं मनापासून आभार मानते की आरंभ टेक्सटाईलने आम्हाला इथे बोलवलं आणि पूर्ण दामिनीचा त्यांनी एवढा सुंदर असा आदर तिथ्य करून सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. दामिनीचं आपलं काम हे आपल्या सिटीमध्ये खरोखर छान आहे, उल्लेखनीय असं कामगिरी आम्ही करतो आणि सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. तेव्हा विश्वासाने जर काही प्रॉब्लेम म्हणजे आता मुलींच्या बाबतीत जे घडतंय सध्याला व्हिडिओ वगैरे एखाद्यासोबत मैत्री वगैरे झाली तर त्याच्यासोबत फिरणं वगैरे, व्हिडिओ काढणं, फोटो काढणं किंवा मी तुझे फोटो व्हायरल करेल, इंस्टाग्रामवर टाकल, अशा ज्या धमक्या असतात अशा धमक्यांना मुली फार म्हणजे आता सध्याला बळी पडतायत आणि घाबरून जात आहेत की आता काय करायचं. तर मी सांगू इच्छिते की अशा ज्या काही मुली असेल त्यांनी सरळ आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. त्यांना जी भीती वाटते की आमची इज्जत वगैरे काय ह्याची वाट वगैरे लागेल तर असं काही होत नाही. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला तर आम्ही त्या समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे कसा सबक शिकवायचा आणि तुमचे फोटो आणि व्हिडिओ त्याच्याकडनं कसे काढून घ्यायचे हे पूर्ण आम्ही प्रयत्न करत असतो आणि करतोच. आतापर्यंत जेवढे काही केसेस आमच्याकडे आले ते 100% आम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. तर मला एकच सांगायचं आहे की तेच करत नाही आपल्यासाठी हे जे म्हणताय तर आता त्यातनं बाहेर पडा. पोलीस खरोखर तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि तुमच्या मदतीसाठी अहोरात्र झटत आहेत. तेव्हा न घाबरता न कसलं टेन्शन घेता आमच्याकडे तुम्ही बिनधास्त येऊन जा, आम्ही तुमच्या मदतीसाठीच आहोत. हे झालं मुलींच्या बाबतीत. आणि आता सध्याला आपण जिथे बाई कामाला वगैरे जाते तिथे सुद्धा तिला फार त्रास होतो. तिच्या मनाला लाज वाटेल असे काही शब्द लोक उच्चारतात किंवा तिचा पाठलाग करतात, तिला व्हॉट्सअपवरती मेसेज वगैरे पाठवतात आणि तिला टेन्शन देतात. अशा गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही मी घरी सांगितलं तर मला घरातून बाहेर काढून देतील किंवा मला नोकरीला जाऊन देणार नाही. करतोच. आतापर्यंत जेवढे काही केसेस आमच्याकडे आले ते 100% आम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. तर मला एकच सांगायचं आहे की तुम्ही घाबरून न जाता, पोलीस काहीच करत नाही आपल्यासाठी हे जे म्हणताय तर आता त्यातनं बाहेर पडा. पोलीस खरोखर तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि तुमच्या मदतीसाठी अहोरात्र झटत आहेत. तेव्हा न घाबरता
न कसलं टेन्शन घेता आमच्याकडे तुम्ही बिंदास येऊन जा, आम्ही तुमच्या मदतीसाठीच आहोत. हे झालं मुलींच्या बाबतीत. आणि आता सध्याला आपण जिथे बाई कामाला वगैरे जाते तिथे सुद्धा तिला फार त्रास होतो. तिच्या मनाला लाज वाटेल असे काही शब्द लोक उच्चारतात किंवा तिचा पाठलाग करतात, तिला व्हॉट्सअपवरती मेसेज वगैरे पाठवतात आणि तिला टेन्शन देतात. अशा गोष्टीमध्ये सुद्धा तुम्ही, मी घरी सांगितलं तर मला घरातून बाहेर काढून देतील किंवा मला नोकरीला जाऊन देणार नाही, हा जो बाईला जो प्रश्न पडतो, तर ह्या बाबतीत सुद्धा तुम्ही आम्हाला भेटा, आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, तुमच्या घरच्यांना कळून न देता. थँक्यू. इथे बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर तुम्ही मला 2 मिनिटं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही आभार. धन्यवाद.